आपला आजचा घटक आहे परिमिती। पहा, परिमिती म्हणजे काय तर बंद भूमितीय आकृतीच्या बाह्य कडांची एकूण लांबी हीच तिची परिमिती असते। म्हणजे जी कोणतीही बंद आकृती असेल, त्रिकोण, चौकोन, आयत, गोल, ज्या काही बंद आकृत्या आहेत तर त्या बंद आकृतीच्या बाहेरची जी कड आहे तर त्या बाहेरच्या कडेची बेरीज किंवा बाहेरच्या कडेची एकूण लांबी किती आहे ती म्हणजेच काय आहे, परिमिती आहे। आता पहा, पहिलं इथं आहे त्रिकोणाची परिमिती। त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, त्रिकोणाच्या बाह्य तिन्ही कडांची, म्हणजे त्रिकोणाला 3 कडा असतात, त्या तीनही कडांच्या बाजूंची लांबीची बेरीज म्हणजेच काय आहे, त्रिकोणाची परिमिती। आता सेम चौरसाची परिमिती म्हणजेच चौकोनाला 4 बाजू असतात, त्या 4ही बाजूंची जी लांबी दिली असेल 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, जी काही लांबी दिली असेल त्या लांबींची बेरीज म्हणजेच त्या चौरसाची परिमिती असते। परंतु इथे काय पहा, चौरसाच्या सर्व बाजू ह्या समान असतात, म्हणून त्या बाजूंची बेरीज करण्याच्या ऐवजी त्या बाजूला जर 4ने गुणलं, 4 वेळा बेरीज करण्यापेक्षा 4ने गुणलं तर 4 गुणिले 1 बाजू तेवढं जर घेतलं तरी आपलं उत्तर येतं। किंवा जर हे याप्रमाणे नसेल करायचं तर प्रत्येक बाजू घेऊन त्याची बेरीजसुद्धा करू शकतो। आणि तिसरी आहे आयताची परिमिती। पहा, आयताची परिमिती 4ही बाजूंच्या लांबीची बेरीज, एकतर 4ही बाजूंच्या लांबी लिहून काढा, त्यांची बेरीज करा, किंवा मग पहा आयताची आकृती कशी असते, याला 2 रुंदी असतात, ही लांबी आणि ही लांबी, रुंदी रुंदी याप्रमाणे 2 लांबी आणि 2 रुंदी, तर 2 लांबी म्हणून 2ने गुणा, 2 रुंदी असतात म्हणून 2ने गुणा आणि नंतर त्यांची बेरीज करा। याप्रमाणे सुद्धा आपण आयताची परिमिती काढू शकतो। किंवा हे सूत्र जर वापरायचं नसेल तर डायरेक्ट 4ही बाजूची लांबी लिहून घ्यायची आणि त्याची बेरीज करायची। व्यवसाय पाहूयात आपण। प्रश्न पहिला, एका त्रिकोणाच्या बाजू 7 सेमी, 8 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती? परिमिती म्हणजे दिलेल्या बाजूंच्या लांबीची बेरीज। इथे लांबी दिल्यात 7 सेंटीमीटर, 8 आणि 4 सेंटीमीटर, तर यांची काय करायची, बेरीज। ती बेरीज म्हणजेच त्या त्रिकोणाची परिमिती। 8 आणि 7 यांची बेरीज 15, 15 अधिक 4 19, तर या आयताच्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज 19 आली, म्हणून आपलं उत्तर आहे 19 सेंटीमीटर ही त्रिकोणाची परिमिती आहे। प्रश्न 2, 9 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती खालीलपैकी कोणती? पहा, आता इथे आपल्याला चौरसाची परिमिती काढायची आहे, पण काय असतं, चौरसाच्या 4ही बाजू समान असतात, चौरसाच्या 4ही बाजू समान असतात, म्हणून 9 अधिक 9 अधिक 9 असं 4 वेळा करा, किंवा मग 4ही बाजू समान असतात म्हणून 9 गुणिले 4 केलं तरीही चालेल, 9 चौक 36। पर्याय तिसरा 36 सेंटीमीटर ही चौरसाची परिमिती येईल। प्रश्न तिसरा, लांबी 10 सेंटीमीटर व रुंदी 5 सेंटीमीटर असलेल्या आयताची परिमिती किती? पहा, आयताची परिमिती आपल्याला काढायची आहे। आयताला 2 लांबी आणि 2 रुंदी असतात, 2 लांबी आणि 2 रुंदी, मग लांबी पहा 10 आणि 10 20 होणार आहे, आणि रुंदी 5 आणि 5 10 होणार आहे। यांची बेरीज केली तर लांबी 2 लांबी 20 आणि 2 रुंदी 10, तर यांची बेरीज केली तर 30, म्हणून आयताची परिमिती किती येणार आहे, 30 सेंटीमीटर। पर्याय दुसरा। प्रश्न 4, इथे त्रिकोणाची आकृती दिलेली आहे आणि त्यांच्या त्रिकोणाच्या बाजूच्या लांबीसुद्धा दिलेल्या आहेत। सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती? पहा, त्रिकोणाची परिमिती काढायची म्हणजेच त्रिकोणाच्या या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज करायची आहे। 6 अधिक 4 10, 10 आणि 9 19, तर या त्रिकोणाची परिमिती किती आली, 19 सेंटीमीटर। प्रश्न 5, सोबतच्या आकृत्यांच्या परिमितींमधील फरक किती? पहा, इथे सोबत 2 आकृत्या दिल्या आहेत, दोघांचीही परिमिती काढायची आणि त्यांच्यामधील फरक काढायचा आहे। पहा, आयत आहे आणि इथे सुद्धा आयत आहे। आयताची ही लांबी जर 10 असेल तर ही वरची लांबीसुद्धा 10 सेंटीमीटरच असणार आहे। आयताची रुंदी इथे 6 आहे,
म्हणून इथे सुद्धा 6 सेंटीमीटर रुंदी असणार आहे, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू या समान असतात म्हणून. मग आता रुंदी पहा, 10 आणि 10 20 आणि ते 6 आणि 6 12 म्हणजे किती आली 32. या आयताची परिमिती किती आली 32 आली. आता पुढील आयताची परिमिती आपण पाहूयात. ही लांबी 12 म्हणून वरील लांबी सुद्धा 12 आणि ही रुंदी 10 म्हणून इकडची रुंदी सुद्धा 10. आता रुंदी पाहूयात, 10 आणि 10 20 अधिक 12 आणि 12 24. तर आयताची परिमिती पहा किती झाली 44. या आयताची परिमिती 32, दुसऱ्या आयताची परिमिती 44. 44 वजा 32 केलं तर उत्तर किती येत आहे 12 सेंटीमीटर. पर्याय पहिला. प्रश्न 6. 10 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल. पहा आता बाग कशी आहे चौरसाकृती, म्हणजे बागेच्या चारही बाजू समान आहेत. एक बाजू आपल्याला सांगितली 10 म्हणजे चारही बाजू 10 10 10 10 याप्रमाणे ह्या चारही बाजू 10 10 मीटरच्या असणार आहेत. आता जर आपल्याला ह्या बागेच्या भोवती असं जर चौकोनी कुंपण घालायचं असेल तर या बागेची परिमिती आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा आता एक बाजू 10 आहे, इथे 10 20, इथली 10 30 आणि इथली 10 40. तर या बागेची परिमिती किती झाली 40 मीटर. ओके 40 मीटर. आणि आता ह्या बागेभोवती जर एक पदरी जर कुंपण म्हणजे एकदा कुंपण घालायचे तर 40 मीटर तार लागणार आहे. परंतु इथे दुपदरी म्हणजे 2 वेळा कुंपण घालायचे. एक वेळा जर कुंपण घातलं तर 40 मीटर आणि 2 वेळा जर कुंपण घातलं तर त्याच्या डबल 40 आणि 40 80 मीटर तार लागेल. म्हणून पर्याय दुसरा. पहा प्रश्न 7. एका मैदानाची परिमिती 90 मीटर आहे. तारेला एका मैदानाची परिमिती 90 मीटर आहे. मैदानाला तारेचे एक पदरी कुंपण घालायचे आहे. पहा मैदान मग आता चौकोनी आहे, त्रिकोणी आहे, आयताकृती आहे, काही सांगितलेलं नाही. मैदान कोणत्याही आकाराचं असू शकतं, परंतु ज्या काही आकाराचा असेल तर त्या मैदानाची परिमिती किती आहे 90 मीटर आहे. आणि एक पदरी म्हणजे एकदाच कुंपण घालायचे. जर परिमिती जर 90 मीटर असेल तर तारसुद्धा किती लागणार आहे. मग समजा जर चौकोनी मैदान असेल तर याची किती आहे परिमिती 90 आहे, म्हणजे तारसुद्धा किती लागणार आहे 90 लागणार आहे. जेवढी परिमिती तेवढी तार 90 मीटर तारसुद्धा लागणार आहे. परंतु 1 मीटर तारेची किंमत आहे 5 रुपये. 1 मीटरची जर 5 रुपये तर 90 मीटरची किती 90 गुणिले 5, 5 0 0 5 9 45 450. पहा पर्याय चौथा 450 रुपये लागतील. प्रश्न 8. त्रिकोण क ख ग हा समभुज त्रिकोण आहे. समभुज म्हणजे ज्याच्या सर्व बाजू समान असतात असा समभुज त्रिकोण आणि त्याची परिमिती 15 आहे. म्हणजे त्या तिन्ही बाजूंची जर बेरीज केली तर 15 सेंटीमीटर उत्तर येतं. तर त्रिकोणाच्या क ख ही बाजू किती लांबीची असेल, म्हणजे ही एक बाजू त्यातली कोणतीही क ख ही किती लांबीची असेल. तर पहा परिमिती आहे किती 15 आणि तीनही बाजू जर समान आहे, समभुज त्रिकोण आहे आणि या तीनही बाजूंची जर बेरीज केली तर 15 आहे. तर एका बाजूची 5 5 5 5 5 5 15 याप्रमाणे जर परिमिती असेल तर एका बाजूची लांबी किती असू शकते 5 सेंटीमीटर. पर्याय तिसरा. कारण जर 5 5 ची बेरीज केली तिन्ही बाजूंची तर 15 परिमिती येते, म्हणून एका बाजूची लांबी आहे 5 सेंटीमीटर. प्रश्न 9. एका त्रिकोणाची परिमिती 28 सेंटीमीटर आहे. पहा त्रिकोणाची परिमिती 28 सेंटीमीटर आहे. त्या त्रिकोणाच्या 2 बाजू अनुक्रमे 9 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहे. तर तिसऱ्या बाजूची लांबी किती. पहा परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज एवढी आहे 28, परंतु त्यातल्या 2 दिलेल्या आहे आणि एक तिसरी बाजू जी राहिलेली आहे ती विचारलेली आहे. तर परिमितीमधून जर आपण या दोन्ही बाजूंची बेरीज जर वजा केली तर आपल्याला तिसऱ्या बाजूची लांबी मिळणार आहे. पहा परिमिती किती आहे 28 आणि त्याच्यामधून या दोन्ही बाजूंची जर बेरीज वजा केली तर
9 आणि 8 17. यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला तिसरी बाजू मिळणार आहे. 8 मधून 7 गेले 1, 2 1 गेले 1, 11 सेंटीमीटर. पहा पर्याय दुसरा 11 सेंटीमीटर तिसऱ्या बाजूची लांबी. प्रश्न 10. इथे एक आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीची परिमिती किती? पहा आकृती इथे त्रिकोण चौकोन अशी न देता तर हा वेगळाच आकार इथे दिलेला आहे आणि याची परिमिती विचारली म्हणजे कडेच्या सर्व बाजूंची बेरीज आपल्याला इथे काढायची आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर पहा वरची बाजू डाव्या बाजूची ही आणि ही बाजू दिलेली आहे, परंतु खालची आणि उजवीकडची जर आपल्याला बाजू दिलेली नाही किती लांबीची आहे तर आपल्याला परिमिती काढण्यासाठी ह्या दोन बाजू माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण आता या दोन बाजू किती येतात ते पाहूयात. पहा इथली जी बाजू आहे उभी ही 4 सेंटीमीटर आहे, म्हणून त्याच्या पुढची सुद्धा इथपर्यंत वरपासून इथपर्यंत म्हणजे ही रेषा जेवढी लांबीची आहे तेवढीच जर समोरची आपण रेषा घेतली इथपर्यंत तर ही असणारे 4 सेंटीमीटर. समोरासमोरील बाजू समान एवढे 4 सेंटीमीटर. ही 4 म्हणून समोरची सुद्धा 4 सेंटीमीटर. पहा इथपर्यंत 4 सेंटीमीटर. आता राहिली एवढी बाजूची लांबी आपल्याला काढणे. पहा इथे समोर जर पाहिलं तर ही बाजू 2 सेंटीमीटर आहे, तेवढीच बाजू इथे समोर सुद्धा आहे, तेवढीच लांबीची रेषा इथे समोर आहे. ही जर 2 असेल तर ही सुद्धा 2 सेंटीमीटर असेल. आणि आता ही पूर्ण जर लांबी आपण पाहिली तर 4 अधिक 2 अशी 6 सेंटीमीटर या बाजूची लांबी झालेली आहे. आता आपण खालची बाजू पाहूयात. पहा खालच्या बाजूचा जर विचार केला तर ही रेषा इथपर्यंत आणि त्याच्या समोरील रेषा जर इथपर्यंत घेतली तर वरची रेषा जर 3 असेल तर ही खालील रेषासुद्धा 3 सेंटीमीटर असणार आहे. आता राहिली उरलेली रेषा. तर वरती जर आपण पाहिलं तर वरती 2 सेंटीमीटर मापाची रेषा आहे, तेवढीच बरोबर अगदी त्याच्या खाली आपली आता रेषा उरलेली आहे. वरची जर 2 असेल तर ही सुद्धा 2 सेंटीमीटर रेषा असणार आहे. तर अशा प्रकारे इथपर्यंत 3 आणि त्याच्या पुढे 2 अशा प्रकारे 3 अधिक 2 खालच्या रेषेची लांबी किती झालेली आहे 5 सेंटीमीटर आणि ह्या उभ्या रेषेची लांबी झालेली आहे 6 सेंटीमीटर. आता आपल्याला सर्व बाजूंची लांबी माहिती आहे, तर आपण या सर्व बाजूंची जर बेरीज केली तर आपल्याला या आकृतीची परिमिती मिळणार आहे. चला तर आपण मग याची बेरीज करूयात. याप्रमाणे 2 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर अधिक 4 अधिक 2 अधिक इथले 6 सेंटीमीटर आणि अधिक इथले जर 5 सेंटीमीटर केले तर यांची बेरीज आपली 22 सेंटीमीटर येत आहे. म्हणून या आकृतीची दिलेल्या आकृतीची परिमिती ही 22 सेंटीमीटर आहे. प्रश्न 11. खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती 12 सेंटीमीटर येईल? तर आपण करून पाहूयात की कोणत्या आकृतीच्या कडांची लांबी बाजूंची लांबींची बेरीज ही 12 सेंटीमीटर येत आहे. तर पाहूयात. हा पहा त्रिकोणाचं जर निरीक्षण केलं तर त्रिकोणाच्या ह्या सर्व बाजू समान आहेत. ही 4 सेंटीमीटर म्हणून ही सुद्धा 4 सेंटीमीटर आणि खालील सुद्धा 4 सेंटीमीटर. 4 आणि 4 8 आणि 4 12. तर याची परिमिती किती आलेली आहे 12 सेंटीमीटर. म्हणून हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. पहा आता इथे ही पुढील आकृती आयताची आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. ही 6 सेंटीमीटर म्हणून ही सुद्धा 6 आणि ही 3 म्हणून इकडची बाजू सुद्धा 3 सेंटीमीटर. यांची बेरीज केली तर 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18. तर ही उत्तर आपलं 12 येत नाही, म्हणून आपण हा पर्याय निवडू शकत नाही. आता तिसरी आकृती पाहूयात. आकृतीचं निरीक्षण केलं तर ही आकृती चौरसाची आहे आणि चौरसाच्या सर्व बाजू ह्या समान मापाच्या किंवा समान लांबीच्या असतात. एक बाजू 3 आहे तर सर्व बाजू ह्या 3-3 सेंटीमीटर मापाच्या आहेत. 3 चौक 12 सेंटीमीटर. या आकृतीची परिमिती किती येणार आहे बाजूंची बेरीज 12 सेंटीमीटर. म्हणून आपण हा पर्याय सुद्धा निवडलेला आहे. आणि जर ड पर्याय जर विचार केला तर त्रिकोणाच्या 3ही बाजूंची बेरीज केली तर 3 अधिक 2 5, 5 अधिक 4 बरोबर 9 सेंटीमीटर याची परिमिती येत आहे. म्हणून खालीलपैकी फक्त अ आणि फक्त क या दोन्ही आकृत्यांची परिमिती किती येत आहे 12 सेंटीमीटर. म्हणून फक्त अ आणि क योग्य हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 12. खालीलपैकी आकृती
व परिमिती यांची चुकीची जोडी कोणती? पहा, आकृती दिलेली आहे, त्याच्यासमोर त्यांच्या काय दिलेल्या आहेत? परिमिती दिलेल्या आहेत. तर यांच्यापैकी चुकीची परिमिती कोणाची दिलेली आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, त्रिकोणाची परिमिती 5 आणि 4 9 आणि 3 12 सेंटीमीटर ही परिमिती अगदी बरोबर दिलेली आहे. दुसऱ्या आकृतीचा विचार करूयात. पहा, इथे 2 बाजू वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. समोरासमोरील बाजू या समान असतात. 4 सेंटीमीटर म्हणून इथे सुद्धा 4, इथे 3 असल्यामुळे इथे सुद्धा 3 आहे. आणि यांची जर आपण बेरीज केली 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, म्हणजे ही परिमिती आपली इथे चुकीची दिलेली आहे. आणि तिसऱ्या आकृतीचं जर आपण परिमिती पाहिली तर समोरासमोरील बाजू 6 6 2 2 6 आणि 6 12, 12 आणि 4 16, 12 आणि 4 16, परंतु इथे 8 दिल्यामुळे ही सुद्धा चुकीची परिमिती इथे दिलेली आहे. अशा प्रकारे फक्त ब आणि क या 2 आकृतींच्या परिमिती इथे चुकीच्या दिलेल्या आहेत, म्हणून पर्याय 4 योग्य.